राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायावरती केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज विश्व हिंदू परिषदच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी महाराज आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे आपण निषेध करतो? अलीकडच्या काळामध्ये की विकास लवंडे आणि त्यांच्या आकाश शरद पवार यांनी आमच्या वारकरी संप्रदायातील किंवा सनातनातील जे संत आहेत, प्रमुख संत आहेत, प्रमुख संतांची एक यादी बनवून त्यांनी घुसखोरी असा शब्द वापरलेला। कारण वास्तविकरित्या भारत देशामध्ये एवढी मोठी घुसपेटी होत आहे, जवळजवळ बांगलादेशातून वगैरे 5 करोड लोकसंख्या या ठिकाणी घुसपेटी झालेली, त्यांच्याबद्दल ही ब्रशब्द काढत नाही। किंवा आता नाशिकमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दल ही एक शब्द देखील ब्रशब्द काढत नाही। अमरावतीमध्ये जी घटना घडली त्याच्याबद्दलही एक शब्द हे काढत नाही। केवळ सनातनांना टार्गेट करण्यासाठी, हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हे असे वक्तव्य नेहमीच हे देत आलेले आहेत। त्यामुळं मी भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला देखील विनंती करतो की ह्यांना ताबडतोबपणे अरेस्ट केलं पाहिजे। आम्ही आता विकास लवंडेच्या विरोधामध्ये केस दाखल केलेले आहे। आता पवार साहेबांच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही केस दाखल करू, कारण त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे समाजाला फाळणी करण्यासारखं काम आहे, किंवा समाजामध्ये विद्रोह कसा निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। यातून समाजामध्ये एवढी मोठी अशांतता आणि त्या संप्रदायातील नावं ज्यांचे आलेले आहेत त्यांचे लाखो अनुयायी आहेत, त्यांच्यामध्ये एवढ्या पद्धतीनं ते झालेलं आहे, विस्फोट झालेला आहे। तर त्यासाठी समाजामध्ये या लोकांनी आपली राजकीय पोळी भाजण्याकरता, कारण आता विश्व हिंदू परिषद आणि आपलं जे हे आहे संघ आहे त्याच्या शताब्दी वर्षानुसार हिंदू समाजामध्ये मोठमोठ्या पद्धतीने हिंदू संमेलन होत आहे आणि हिंदूंची एकवटता वाढत चाललेली आहे आणि ते बघवत नाही यांना। यातून कुठे समाजामध्ये कुठेतरी नैराश्याचं वातावरण किंवा वातावरण खराब करण्यासाठी ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत। आम्ही जाहीर निषेध करून त्यांना ताबडतोब अरेस्ट करण्यासाठी आम्ही सरकारकडे विनंती करीत आहोत। समाजामध्ये जे लोक आमच्या दैवतावरती, देवतांच्या बद्दल जर भेदभाव करत असतील, उत्तर भारतातले देव वेगळे आहेत, महाराष्ट्रातले देव वेगळे आहेत, अशा पद्धतीनं जर हे वातावरण जर करत असलं आणि संतांना बदनाम करणं, संतांची निंदा करणं, ज्या संप्रदायातील लोकांचा जन्म झाला त्यांना घुसखोर बोलणं किती पद्धतीने चुकीचं आहे सांगा ना तुम्ही। आम्ही द्वेष करत नाही आहे, पण त्यांना उत्तर देणं, आम्ही जर गप बसलो, समजा आज आमच्या संतांच्या बाबतीत असं वक्तव्य केल्यानंतर आम्ही नुसतं मुख देऊन जर गप्प बसलो तर चालणार नाही ना। तशा पद्धतीनं त्यांना उत्तर हे द्यावंच लागेल, लक्षात ठेवा। आणि यानुसार भविष्यामध्ये आम्ही मोठ्या पद्धतीनं एक महाराष्ट्र राज्यव्यापी एक आंदोलन आम्ही आझाद मैदानावरती आम्ही करण्याचं आयोजित केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट की हे जे 20 जणांची जी यादी केलेली आहे घुसखोरांची, ह्या 20 जण जे संत आहेत त्यांना संत रत्न पुरस्कार हे देखील आम्ही ह्या प्रमुख संतांना सगळ्यांना विश्व हिंदू परिषद मार्फत आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे। ज्या प्रकारे हिंदूगिरी वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, कसं बघताय, कशा प्रकारे निषेध? बघा, आता खरा त्याचं प्रकरण आले हिंदूगिरीचे, एवढे आम्ही त्यांचा निषेध करतो ना। जो चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, लक्षात ठेवा। खरा त्याचे एवढे प्रकरण झाले, आम्ही स्वतः मैदानात उतरून त्याला अटक करायला सांगितली, अटक करा, त्याच्यावर कारवाई करा। जो चुकीचा आहे ते चुकीचा आहे, जो खरा आहे तो खराच आहे, लक्षात ठेवा। आणि ह्या बाबतीत लक्ष विचलित व्हावं, कुठंतरी लक्ष डायव्हर्ट व्हावं याकरता हे अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात। कारण ह्यांच्यामध्ये पण खरा त्याच्यामधले काहीतरी लोक असतील, या शरद पवार गुटवाल्यांचे किंवा राष्ट्रवादीवाल्यांचे ह्याच्यात कुठेतरी घुसलेले असतील, ह्यांच्यापर्यंत हे कुठेतरी जाऊ नये याकरता ते लोक काय करत, अशा प्रकारचं वक्तव्य देऊन ते लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत।